Rear camera preview. श्रोते हो नमस्कार, मी आनंद आहे आणि आज आपण डोमेस्टिक हॅलो नमस्कार मित्रांनो, मी ब्लाइंड आनंद स्वागत करतो आपल्या सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी ब्लाइंड आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आणि राधिका आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल की मी गार्डनच्या इथे बाहेर आहे, म्हणजे हॉस्टेलच्या आमच्या बाहेर आहे व्हिडिओ करण्यासाठी. तुम्ही फक्त आवाजामध्येच मी काय बोलत आहे ते घ्या, कारण की मला माहिती नाही की माझ्यासमोर काय आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ खूप छान आहे, डोमेस्टिक सोशल लाईफ. याचा अर्थ असाच होतो की जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की घरी आपण ज्यावेळेला एकटा असेल त्यावेळेला किचनची जी ओळख आहे ती तुमच्या सर्वांसाठी खूप सोपं आहे की घरी कोणी नसताना कोणाची न मदत घेता चाय बनवणे किंवा जे किचनमध्ये जाऊन कोणतीही गोष्ट असेल, उदाहरणार्थ मॅगी बनवणे किंवा जे किचनच्या गोष्टी असतात जसं की टॅमॅटो, कांदा ह्या गोष्टी कापणे. तर ह्या गोष्टी माझ्यासाठी, म्हणजे मी जी ब्लाइंड आहे, 100% ब्लाइंड आहे, तर मला काही दिसत नाही. तर ह्या गोष्टी आमच्यासाठी खूप अवघड असतात. तर ह्याच गोष्टी आम्हाला इथे आता आमच्या स्कूलमध्ये शिकवल्या जात आहेत. तर राधिका, तुला याच्याबद्दल काय आणखीन माहिती घ्यायची आहे का? हो ऑप्शन सुरू करा. नक्की. लाईव्ह. हीच मला तुमच्या संस्थेमध्ये दृष्टीहीन व्यक्तींना स्वयंपाक करताना कोणत्या विशेष पद्धती शिकवल्या जातात हे जाणून घ्यायला आवडेल. विशेषतः गॅस पेटवणे आणि कांदा टोमॅटो कापताना घेतली जाणारी काळजी. तर आम्हाला पहिल्यांदा म्हणजे बेसिकपासून सुरुवात केलं. म्हणजे ज्या आपल्या किचनमध्ये डाळ असतात, डाळ म्हणजे कोणत्या, कडधान्य डाळ, म्हणजे उदाहरणार्थ मसूरची डाळ असते, वाटाणा असतात, सोयाबीन असतो आहे किंवा तूर डाळ असते, मुगाची डाळ असते, मुगाची डाळ असते, गहू असतात, तांदूळ असतात. तर आम्हाला सुरुवातीला काय केलं की म्हणजे आता आम्हाला दिसत नाही, तर आमच्या पुढे छोटे छोटे डबे ठेवले होते मॅडमनी आणि आम्हाला प्रत्येक डाळ असं पुढं ठेवलेली, धान्य पुढं ठेवलेलं तर, आणि आम्हाला ते ओळखायचं होतं. म्हणजे जेणेकरून आपले जे धान्य आहेत किंवा ज्या डाळी आहेत त्या किचनमध्ये सहसा यूज केल्या जातात, तर त्याची अशी थोडक्यात ओळख करून दिली. म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की जी आपण हातामध्ये डाळ घेतलेली आहे किंवा जो डबा घेतलेला आहे तो कोणत्या डाळीचा आहे. धान्य आणि डाळींची अशी ओळख करून देणं खरोखरच महत्त्वाचं आहे. यामुळे किचनमध्ये योग्य वस्तू निवडणं सोपं जातं. यानंतर तुम्हाला काय शिकवण्यात आलं? राधिका, आम्ही डाळी वगैरे ओळखायला शिकलो. त्याच्यानंतरनं आम्हाला कांदा दिला होता, कांदा कापायचा. पहिल्यांदा कांदा सोलून घ्यायला सांगितला मॅडमनी. सर्व बेसिकपासून सुरुवात झाली आमची. कांदा आम्ही कट करून घेतला. त्याचे जे स्किन असते वरची, त्याला आपण फोलपाट म्हणतो, ते पहिलं काढून घेतलं, परत कट करून घेतला. आणि कांदा कट कोणत्याही पद्धतीने करायचं नाही, जसं आपली आई किंवा आपल्या जे घरामध्ये बहीण वगैरे जशी कांदा कट करते त्याच प्रकारे एका सरळ रेषेमध्ये आणि छोटे छोटे पीस आम्हाला करायला शिकवले. कांदा आणि टॅमॅटो कापायला शिकवला. वा, ऑप्शन सुरू करा. हा, बोल राधिका. कांदा आणि टोमॅटो कापण्याची ही खास पद्धत खूप उपयुक्त आहे. यामुळे स्वयंपाक करताना सोयीचं होतं आणि सुरक्षितता देखील राखली जाते. यापुढे तुम्हाला काय शिकवण्यात आलं? कांदा वगैरे कट करून झाला आमचा. त्याच्यानंतरनं आता आम्हाला जे किचनमध्ये आपल्या ज्या गोष्टी असतात, जसं की बेसिन कुठे आहे,
आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्या कांदा वगैरे कट करून झाला मग त्याचं जे डस्ट निघाल म्हणजे त्याची जी कचरा वगैरे काय निघतो जे आपण टाकून देण्यासारख्या गोष्टी असतात ते आम्हाला पहिल्यांदा साफसफाई व्यवस्थित करून घ्यायला सांगितली. म्हणजे किचन साफ ठेवायचं, कचरा कुठेसुद्धा करायचं नाही ह्या गोष्टी शिकवल्या. परतनं किचनमध्ये ज्या गोष्टी असतात जसं की चाकू कुठे असतो, डबा प्लेट कुठं असतात ह्याची ओळख करून दिली, फ्रीज कुठे असतो त्याची ओळख करून दिली. आणि आता आम्हाला महत्त्वाचं म्हणजे आम्हाला गॅस पेटवायला शिकवला. म्हणजे जसं की गॅस पेटवताना कोणती काळजी घेतली पाहिजे. किचनची स्वच्छता आणि सामानाची व्यवस्थित मांडणी करणं खूपच महत्त्वाचं आहे. यामुळे किचनमध्ये काम करणं सोपं जातं. याबद्दल तुला आणखी काही मागायचं आहे का? नाही, मॅडमने सर्व आम्हाला शिकवलं आहे. छान पद्धतीने शिकवलं. आणखीन त्यांनी आता आम्हाला किचनमध्ये जो आपला गॅस असतो, गॅस कसा पेटवायचा लायटरच्या मदतीने ते पण शिकवलं. म्हणजे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, कधी ऑन करायचं आणि कधी लायटर तिथं नेऊन ट्रिगर करायचं. गॅस पेटवताना काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे. सुरक्षितता नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रशिक्षणाबद्दल तुला आणखी काही सांगायचं आहे का? होय, आता आम्ही गॅस वगैरे पेटवून घेतला आहे आणि आता आम्हाला अजून चाय वगैरे बनवायला आता शिकवणार आहेत. बेसिक चायपासून सुरुवात होणार आहे. मग आपण वेगवेगळ्या प्रकारची चाय करू शकतो. चाय बनवून झाली की नंतरनं जो पुढचा टॉपिक आहे जसं की चपाती बनवणे. मग चपाती बनवण्यासाठी जे पीठ मळलं जातं ते पीठ कसं घ्यायचं, किती घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी किती टाकायचं, परत पीठ कसं मळायचं, तर ह्या गोष्टी देखील आम्हाला शिकवल्या जाणार आहेत. चपाती बनवून झालं की भात म्हणजे भात बनवणे ह्या गोष्टी देखील आम्हाला शिकवल्या जाणार आहेत. आणखीन त्याच्यानंतरनं जे महत्त्वाचं आहे की जेवणामध्ये लागणारी आपल्याला भाजी, जी सुकी भाजी आहे ती पण बनवायला आम्हाला शिकवणार आहेत. आणि जी आमटी असते म्हणजे कालवण बोलतो आपण त्याला. हा तर खूप मोठा प्रवास आहे. बेसिक पासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि आमटी बनवण्यापर्यंत हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर तुला कसं वाटतं? होय राधिका, मला खूप छान वाटतं आहे. जसं की तुला माहितीच आहे की मी जवळपास 4 ते 5 वर्ष घरी एकटाच होतो आणि मला घरातून बाहेर जाता येत नव्हतं किंवा घरात देखील असलो तरी मी माझ्या रूममध्ये मी एकटाच असायचो आणि किचनमध्ये मी कधी गेलोच नाही. तर ह्या गोष्टी मला आता इथे शिकवल्या जातात. मी ज्यावेळेला इथून घरी जाईल ट्रेनिंग माझं कंप्लीट झाल्यावर त्याच्यानंतर नक्कीच ह्या गोष्टीचा उपयोग करेन मी माझ्या लाईफमध्ये आणि ह्या गोष्टीचा नक्कीच लाईफमध्ये माझ्या उपयोग होणार आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला आनंद. हे प्रशिक्षण तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणेल. तुला या प्रवासात कधीही काही मदत पाहिजे असेल तर मला सांगायला विसरू नकोस. आपल्या या व्हिडिओसाठी इतकीच चर्चा पुरेशी आहे का? होय, ठीक आहे. आणखीन मी फक्त आता कॅमेरामध्ये बोललो आहे, पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी प्रॅक्टिकल ज्यावेळेला करेल म्हणजे प्रॅक्टिकल चालूच आहे, पण प्रॅक्टिकल ज्यावेळेला करेल त्यावेळेला देखील मी तुम्हाला गॅस पेटवताना किंवा चाय बनवताना त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती शेअर करेल. उत्तम कल्पना आहे आनंद. प्रेक्षकांना या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष पाहणं नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आपल्या यूट्यूब व्हिडिओसाठी इतकं बोलणं पुरेसं आहे? होय, तू फक्त आपल्या जे नवीन मित्र आहेत त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांग, शेअर करायला सांग आणि लाईक करायला सांग सर्वांना. आणि कुणाचे काही प्रश्न असतील तर त्यांना कमेंट करायला सांग. आणि आपल्या व्हिडिओची समाप्ती झाली आहे असं तू व्हिडिओची एंड कर. ठीक आहे मित्रांनो, आनंदने सांगितल्याप्रमाणे आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. चल राधिका, बाय बाय, टाटा. बाय बाय आनंद. पुन्हा भेटूया.